नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। इंडिया आघाडीच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोदी सरकारवरती टीका केली। जाणून घेऊयात ॲडव्होकेट वंदना चव्हाण, माजी खासदार राज्यसभा। त्याच्यामध्ये शाळेतला मुलगा पण सांगेल की पहिलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, पण पाणी स्वच्छ न करता ब्युटिफिकेशनचं काम चाललंय। बरं, ब्युटिफिकेशनचं काम चालू असताना ते नदीपात्र अकुंचित करतात, त्याच्यामुळे त्याची 1,00,000 क्युसेक कॅरी कपॅसिटी पाहिजे ती राहणार नाहीये। त्यामुळे तुम्ही बघा, ज्यावेळेला पाऊस मोठा येईल आणि 37% पाऊस या पुढच्या 10 वर्षात डेलीचा रिपोर्ट आहे की 37% पुण्यामध्ये क्लाउड बस्ट होणार आहे। जो आता सारखा पाऊस नाही, आता ढग येणारे फुटतात। अशा वेळेला म्हणतात नाल्याला आपल्या आंबिलोड्याला पूर आला होता, एवढ्यावर चालवायचं अशा गोष्टी होणार आहेत, पण त्याची काळजी घेतली जात नाही। प्रोजेक्ट सुरू करतील, स्वीज ट्रीटमेंट प्लांट्स करतील, पुन्हा केलेलं काम खोलाय करणार नाही, तर त्या ठिकाणी त्यांना पुन्हा पाईप स्टे करायला लागेल। म्हणजे पैसा शेवटी तुमचा आमचा जो टॅक्सपेअरचा पैसा आहे पूर्णपणे पाण्यात जाणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणखी एक भयानक परिस्थिती जी पुण्यामध्ये येऊ पाहिजे ती म्हणजे युडीसीपीआर, युनिफाईड डीसी रूल्स जे आहेत, जे महाराष्ट्र शासनाने आणले। आता कोणी आणले मला माहिती नाही, आम्ही सरकारमध्ये असताना होते का नंतर आले, मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे, पण जे आले ते अत्यंत भयानक आहेत। पूर्वी असं म्हटलं होतं की मेट्रोच्या रूटला जो रूट असेल त्याला 10 किलोमीटर लागला। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले पुण्यामध्ये आले आहेत। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मोहोळ यांच्या विजयाची खात्री देत त्यांनी काही प्रश्नांना उत्तरं दिली। आमचा प्रयत्न आहे की 400 पर्यंत जागा आमच्या 420 जास्त आल्या पाहिजे, तर त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, देशभरातल्या त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि SC, ST, OBC समाजाला आणि सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं मांडली जात आहे। आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की एवढ्याला महाराष्ट्रामध्ये 40 पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील। 48 जागांपैकी 40 पेक्षा जास्त जागा आमच्या नक्की निवडून येतील अशा मला अपेक्षा आहे। आणि फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आरोप आहे ते आरोप आपण सत्तेन आरोप करू नये। आणि जर या ठिकाणी नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे, भटकत आहे आत्मा, असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेला आहे, काय आरोप करायचे। अशा पद्धतीचं मला असं वाटतं की एकतर एकनाथ शिंदे जे होते आहेत, एकनाथ शिंदे हे स्वतःहून इकडे आलेले आहेत। नाट्य परिषद पिंपरी चिंचवड येथे एक अनोखा उपक्रम नाट्यकर्मी, चित्रपट निर्माते, ॲक्टर, कार्यकर्ते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्याकडे जो वासुदेव सकाळी येतो त्याच्या माध्यमातून मतदान जागृतीचा एक संदेश पोहोचवण्याचं काम केलंय आणि पिंपरी चिंचवडमध्ये आता वासुदेवाचा आवाज घुमतोय। जाणून घेऊयात वासुदेव। एक
एकजुटीनं दूरदृष्टीनं चला गाजवू मैदान, एकजुटीनं दूरदृष्टीनं चला गाजवू मैदान. राष्ट्रहितासाठी करायचं मतदान, राष्ट्रहितासाठी करायचं मतदान. लोकशाहीचा करायचं सन्मान, लोकशाहीचा करायचं सन्मान. 100% हो करायचं मतदान, 100% हो करायचं मतदान. लोकशाहीचा करायचं सन्मान, लोकशाहीचा करायचं सन्मान. वा 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 वा. महाउत्सव महाउत्सव लोकशाहीचा योगदान, महाउत्सव महाउत्सव लोकशाहीचा योगदान. राष्ट्रहितासाठी करायचं मतदान, राष्ट्रहितासाठी करायचं मतदान. राष्ट्रहितासाठी करायचं मतदान, राष्ट्रहितासाठी करायचं मतदान. लोकशाहीचा करायचं सन्मान, लोकशाहीचा करायचं सन्मान. 100% हो करायचं मतदान, 100% हो करायचं मतदान. मतदार तू राजाचा राजा, मान मोठा रे तुझ्या मताचा, मान मोठा रे तुझ्या मताचा, मान मोठा रे तुझ्या मताचा. मतदार तू राजाचा राजा, मान मोठा रे तुझ्या मताचा, मान मोठा रे तुझ्या मताचा, मान मोठा रे तुझ्या मताचा. विसरू नको हक्क तू स्वतःचा, हा संघर्ष घटनाकरांचा, हा संघर्ष घटनाकरांचा, हा संदेश घटनाकरांचा. नाही फुगायत नाही रुतायत नाही विकायचं स्वाभिमान, नाही रुतायत नाही फुगायत नाही विकायचं स्वाभिमान. राष्ट्रहितासाठी करायचं मतदान, राष्ट्रहितासाठी करायचं मतदान. लोकशाहीचा करायचा सन्मान, लोकशाहीचा करायचं सन्मान. 100% हो करायचं मतदान, 100% हो करायचं मतदान. सुट्टी सरकारी हाय करवाला, नाही जायचं कुठं फिरायला, नाही जायचं कुठं फिरायला, नाही जायचं कुठं फिरायला. सुट्टी सरकारी हाय करवाला, नाही जायचं कुठं फिरायला, नाही जायचं कुठं फिरायला, नाही जायचं कुठं फिरायला. सांगा मित्र मैत्रिणीला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ उद्या SSPMS मैदानावरती सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याविषयीची माहिती अरविंद शिंदे यांनी आज पत्रकारांना दिली. या ग्राउंडमध्ये आत येण्यासाठी 3 गेट्स आहेत. जहांगीर हॉस्पिटलकडनं आपण आल्यानंतर जिथं शाहू महाराजांचा पुतळा कॉलेजच्या गेट नंबर 1 तिथून आत येता येतं VIP आणि जनरल पब्लिक तिथून आत येईल. RTO कडे येत असताना सुदर्शन केमिकल्स तिथून एक रोड आतमध्ये जातो, तिथं भिंत पाडली, तिथून आपल्याला ग्राउंडमध्ये ऍक्सेस आहे. आणि मधला जो रोड आहे तो स्पेशली VVIP म्हणजे राहुल गांधीच्या एंट्रन्ससाठी पोलिसांनी सिक्युअर केलेला आहे. ग्राउंडमध्ये जवळजवळ 28 ते 30 हजार लोकांची सेटिंग केली. परत अजून ग्राउंडच्या ह्या साईडला सुद्धा 4-5 हजार खुर्च्या बसतात. 4 LEDs केलेले आहेत. स्टेजवर बसणारी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जे नागरिक येणार उन्हाचा ताण बघतात, प्रत्येकाची पिण्याची व्यवस्था केली आहे. पिण्याची व्यवस्था पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोठे मोठे जार्स ठेवलेत 20-20 लिटरचे. त्याचबरोबर बॉटल्स आणि प्लास्टिकचे ठेवलेत. काही बिस्किट्स ठेवलेत, काही ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवली आहे. जर एखाद्या लहान मुलं वयस्करांना चक्कर वगैरे काय आली तर ॲम्ब्युलन्सची आमच्या डॉक्टर्स सेलकडनं डॉक्टर्स आमचे तैनात राहणार आहेत. या सभेसाठी राहुल गांधी त्यांच्याबरोबर जनरल सेक्रेटरी रवीजी चन्नीकला साहेब असणार आहेत, नानाभाऊ पटोले असणार आहेत, बाळासाहेब थोरात असणार आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब असणार आहेत. असे सगळे महाराष्ट्राचे नेते, त्याचबरोबर आघाडीचे नेते काही कन्फर्मेशन येतील तसे जॉईन होतील.
या सभेनंतर तुरंत राहुलजी गांधी दिल्लीला रवाना होणार आहेत. सभेच्या ठिकाणावर एअरपोर्टला जातील आणि तिथून दिल्लीला जातील. या संदर्भात अजून काय आपल्याला माहिती पाहिजे असेल, आम्ही काही VVIPची सिटिंग कॅपॅसिटी केलेली आहे. या पुणे शहरात अनेक डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्ट्स आणि काही सिने तारका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्याच भाषेमध्ये घेतलेला हा समाचार जाणून घेऊयात. सुषमा अंधारे. ताईने भाजपच्या आक्रस्ताळ्याबाईंनी पत्रकार परिषद घेऊन पॉवर स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट तर कोण पॉर्न स्टार आहे किंवा नाही, कोण पॉर्नमध्ये दिसतं किंवा नाही, हे आम्हाला माहीत असायचं काही कारणच नाही. कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही. कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा त्या रोज बघत असतील, त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल. त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल. दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झाला आहे. एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो. त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्शन सीन असेल, फाईट सीन असेल, कॉमेडी सीन असेल, इंटिमेट सीन असतील, असे सीन देतो. तो कलाकार आहे. त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं? कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही. त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे. त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही. परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचं आहे त्यांना? जारकिहोलीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकिहोलीच्या व्हिडिओजवर काय बोलायचं आहे त्यांना? ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने, त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे? तो अजून एक काय किशन, मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाही आहे, ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहेत आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे, त्यावर काय बोलायचं आहे? नमस्कार प्रेक्षको. 11 दिवसावरती येऊन थांबलेली निवडणूक आता पुणे शहरामध्ये चांगलीच रंगत घेतलेली आहे. मोदींचा झंझावात झाला, आता राहुल गांधी येत आहेत. त्याचप्रमाणे अनेक लहान मोठ्या पक्षांचे नेते पुण्याकडे येऊ लागलेले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. ज्या ठिकाणी मतदानाचे टप्पे पूर्ण झालेले आहेत त्या ठिकाणचे नेते आता मोकळे झाल्यामुळं इतरत्र प्रचाराला ते येत आहेत आणि आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याकरता ते कंबर कसून पुण्यामध्ये आलेले आहेत. यामुळे पुणेकरांना वेगवेगळे विषय आता आपल्याला वाचायला आणि आमच्या माध्यमातून पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. त्याकरता पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.